नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण महाबळेश्वर मधील एक पवित्र आणि शांत ठिकाण पाहणार आहोत, ते म्हणजे कृष्णाई मंदिर। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे आहे। चला तर मग हा सुंदर प्रवास आपण सुरुवात करूयात। महाबळेश्वर मधील कृष्णाई मंदिर हे अत्यंत शांत आणि प्राचीन आध्यात्मिक स्थळ आहे। या मंदिराची आपण थोडी माहिती पाहूयात। हे मंदिर कृष्णा नदीचे उगमस्थान मानले जाते। येथे एका दगडी गोमुखातून पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो, जो एका कुंडात जमा होतो आणि तिथून पुढे कृष्णा नदी म्हणून प्रवाहित होते। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून त्याचे कोरीव दगडी खांब आणि छत अतिशय प्रेक्षणीय आहे। खूप पाहण्यासाठी अतिशय छान आहेत। मंदिराचा मूळ गाभारा आणि परिसर खूप जुना, काही संदर्भानुसार 13व्या शतकातील असला तरी सध्याचे बांधकाम 1888 मध्ये रत्नागिरीच्या एका राजाने केल्याचे मानले जाते। 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या मंदिराचा जाळणीद्वार केल्याचे उल्लेख आढळतात। हे मंदिर प्रामुख्याने भगवान शिवाला समर्पित असून त्यात एक शिवलिंग आहे। तसेच येथे देवी कृष्णाईची खूप सुंदर मूर्ती आहे। हे मंदिर जुन्या महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराच्या अगदी मागे सुमारे 300 मीटर अंतरावर एका टेकडीवर स्थित आहे। येथून कृष्णा नदीच्या खोऱ्याचे विहमुख दिसते। वेळ आणि प्रवेश असे आपण बघितले तर मंदिर दर्शनासाठी सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत उघडे असते आणि येथे विनामूल्य प्रवेश मिळतो। तुम्ही जुन्या महाबळेश्वरला भेट देणार असाल तर शांततेचा अनुभव घेण्यासाठी या दुर्लक्षित पण सुंदर मंदिराला नक्की भेट द्या। कृष्णाई मंदिर याच्या आजूबाजूचा परिसर खरंच खूप मनमोहक आहे। घनदाट जंगल, थंडगार हवामान, वाहणारे स्वच्छ झरे आणि डोंगरामधून दिसणारी हिरवीगार नदी, हे सगळं मिळून परिसराला एक वेगळीच आध्यात्मिक आणि नैसर्गिक शांती देते। इथे उभे राहिले की मन आपोआप शांत होतं आणि निसर्गाच्या सानिध्यात भक्तीचा अनुभव अजून खोल होतो। सकाळच्या वेळेस धुक्याची चादर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिरात होणारी पूजा, हा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा। मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।